नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एक होता ससा, एक नंबरचा हवरट। तो खूप खायचा आणि पडून राहायचा। तासनतास खायचा, दिवस रात्र खायचा। इतकं खायचा तरी त्याचा समाधानच व्हायचं नाही। एकदा काय झालं, सगळे ससे गाजराच्या शेतात गेले। सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटोपलं, पण आपल्या सशाचं खाणं काही संपेना। एक ससा त्याला म्हणाला, ए लवकर चल ना, नाहीतर शेताचा मालक येईल। त्याने आपल्याला पाहिलं तर दगडगोट्यांनी मारेल। हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे, आणखी थोडं खातो, मोठी ढेकर देतो, मग जाऊ। हावरा ससा बका खायला लागला। तेव्हा दुसरा ससा म्हणाला, ए लवकर, टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय। हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, पण अजून शेतात तर नाही आला, मला अजून थोडं खाऊ दे, मग मोठी ढेकर देतो आणि निघू। बघता बघता शेताचा मालक शेतात आला। सगळे ससे ओरडले, पळा पळा, शेताचा मालक आला। सगळे ससे धावत निघाले, पटापट लांब लांब उड्या मारू लागले। हावळ्या सशाची मात्र पंचायत झाली। त्याला जोरात पळता येईना की लांब उडी मारता येईना। सगळ्या सशांनी कुंपणावरून उड्या मारल्या। हावऱ्या सशानेही उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं जड झालं होतं की तो कुंपणावरच अडकला। त्याला खूप काटे टोचले। तेवढ्यात शेताचा मालक हातात लाकूड घेऊन आला। त्याने ते लाकूड सशाच्या दिशेने फेकलं। ते लाकूड सशाच्या पायाला लागलं। तो लंगडत लंगडत पोट सावरत कसा बसा पळायला लागला। तेवढ्यात त्याचं घर आलं। हुश, सुटलो आता, असा विचार करत तो हळू चालायला लागला। तेवढ्यात तिथून एक कोल्हा धावत आला। बाकीचे ससे पटकन घरात शिरले। हावरा ससा मागे राहिला। तोही घरात शिरू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला दारातून आत जाता येईना। आतून सगळे ससे त्याचा हात ओढू लागले। बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढू लागला। खूप ओढाताण सुरू झाली। हावरा ससा ओरडायला रडायला लागला, पण कोल्हा काही शेपटी सोडेना। शेवटी हावऱ्या सशाची शेपटीच तुटली। कोल्हा धाडकन मागे पडला। सगळ्या सशांनी कसाबसा हावऱ्या सशाला घरात ओढून घेतलं। बिचारा हावरा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भवला। गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।